नमस्कार, मी सीमा. लक्ष्मी आईचा आशीर्वाद चॅनलवर मी सर्वांचे मनापासून स्वागत करते. येणाऱ्या 26 तारखेला फेब्रुवारी महिन्यात 2025ला महाशिवरात्री येत आहे. भोलेनाथच्या सर्व भक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. भोले बाबा फारच भोले आहे. त्यांच्यासारखे भोले असलेल्या भक्तांना ते काही पण देतात. ते देण्यासाठी काही विचार करत नाही. ते असे देव आहे, त्यांना न मागितल्याने सुद्धा ते आपल्याला काही पण देतात. तसाच एक अनुभव मी माझा सांगणार आहे. मी अगोदरच्या व्हिडिओत अगोदरच तुम्हाला सांगितलेले आहे. मी छोटी असतानाच नागद्वारला गेली होती. तेव्हापासून मी भोलेबाबाची भक्ती करण्यास सुरुवात केली होती. परंतु मी कोणत्याही मंदिरात जात नव्हती. मी घरीच साधी पूजा करत होती. अगोदर मी भोलेबाबाची पूजा देव म्हणून केली, परंतु काही महिन्यांनी मी त्यांना गुरु म्हणून त्यांची पूजा करण्यास सुरुवात केली. असे मी का करत होते हे मला माहिती नव्हते. माझ्या मनात जसा भाव येत होता तशी मी पूजा करायची. कारण माझ्या घरात कोणीही जास्त पूजापाठ करत नव्हते. माझी आईसुद्धा साधी पूजा करायची. तिला तर मंदिरात जाण्यासाठी वेळसुद्धा नसायचा. तशीच मी पण पूजा करत होती. परंतु मला बऱ्याच गोष्टी कळण्यास सुरुवात झालेली होती. त्यानंतर मी अचानक चुपचाप शांत बसायची आणि डोळे बंद करायची. आणि डोळे बंद केल्यावर मला शांत तर वाटायचे, परंतु काही वेळाने माझ्यासमोर मला काहीतरी दिसण्यास सुरुवात झाली. आणि ते मी डोळे बंद करून पिक्चरसारखे बघत राहायचे. ते बघण्यामध्ये मला फार आनंद वाटायचा. फार मोठे मोठे बर्फाचे पर्वत बघायचे. कधी पर्वतावर शिवपरिवार बसलेला दिसायचे, तर कधी फार मोठा साप बघायचे. परंतु हे माझ्यासोबत काय होत आहे हे मला कळत नव्हते. डोळे बंद करून सुद्धा ते मला दिसत होते. आणि डोळे बंद करून बसण्यामध्ये मला वेगळाच आनंद वाटायचा. परंतु जे काही माझ्यासोबत घडत होते ते मी माझ्या आईला कधीही सांगितले नाही. मला रुद्राक्षाची माळ गळ्यात घालण्यासाठी फार आवडायचे. त्यावेळेस साप पण फार मला दिसायचे. तेव्हा मी भोलेबाबांना सांगितले, हे जे मला साप दिसत आहे त्यामुळे मला फार भीती वाटत आहे. मला असे काहीही दिसू देऊ नका. त्यानंतर मला साप दिसणे पूर्णपणे बंद झालेले होते. त्यानंतर मी डोळे बंद करून बसण्यास पण बंद केले. मला माहीतच नव्हते यालाच ध्यान म्हणतात. कारण ध्यान म्हणजे काय हेच कळत नव्हते. हे सर्व भोलेबाबा म्हणजे गुरु मला शिकवत होते. ते मला थोडे विचित्र वाटत होते, त्यामुळे सर्व काही मी बंद केले होते. आत्ता ते मला कळत आहे, यालाच ध्यान म्हणतात. ती मी माझ्या जीवनातली मोठी चूक केलेली होती. त्यावेळेस मला जप, पूजा, ध्यान असे काहीही कळत नव्हते. जे कळत होते ते मी छोटी असल्यामुळे मनावर पण अशा प्रकारे ते मला दर्शन द्यायचे. घरी बसूनच मला सर्व दिसायचे. अशा प्रकारे माझी सुरुवात झालेली होती. आता याला काय दिव्यदृष्टी म्हणतात की भ्रम म्हणतात माहिती नाही. हे सर्व भोलेबाबांना माहिती असेल. त्यानंतर मी ध्यान कधी केले व मला दुसरे दर्शन कोणत्या देवी देवतेने दिले ते मी त्यावर व्हिडिओ नक्की तयार करेल. परंतु माझी बघण्याची सुरुवात 14-15 वर्षापासून झालेली होती. याला काय म्हणतात हे समजत नव्हते. कोणीतरी सांगण्यासाठी असेल तर ते कळतात. एवढ्या छोट्या वयात हे मला कळतच नव्हते. हे मला भोलेबाबाच्या पूजेमुळे मिळालेले होते. माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओ शेअर नक्की करा आणि कमेंटमध्ये जय लक्ष्मी आई नक्की लिहा. तुमच्यासोबत जर अशा प्रकारचे काही घडत असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहा. कारण की अशा गोष्टी आता कळतच नाही. आपल्या घरामध्ये कोणी असे असेल तर ते लोक आपल्याला सांगतात. जर असे कोणी नसेल किंवा आपण अशा प्रकारच्या कोणत्या गोष्टी बघितल्याच नसेल तरी आपल्याला कळत नाही.
जर तुमच्यासोबत असं काही प्रकार घडत असेल नक्की कमेंटमध्ये लिहा. नमस्कार.